आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या 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 सिद्धिराज गाडे पाटील या। फार मोठा पराक्रम गाजून आलात ना तुम्ही। या स्वागत आहे तुमचं। सिद्धू, तुला काय वाटलं? तू मला राखी बांधू दिली नाहीस म्हणून मी रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकणार नाही का? अरे तू विसरतोयस, मला अजून एक सख्खा भाऊ आहे ज्याने माझ्याकडून आनंदाने राखी बांधून घेतलीये। सिंचना, औक्षणाचं ताट घे। मी बघतेच हा राखी कसं बांधून घेतलंय तुझ्याकडून ते। घे बाळ। मी राखी बांधून घेणार नाही। ए अधिराज, ए संपत, अरे बघत काय उभा राहिलाय? घेऊन या त्याला इकडं। हात धरा दोघही आणि सिंचना तू राखी बांध। कसा बांधून घेते तेच बघते मी। ये बाजू हो दे, बाजू हो तू आधी, मला जाऊ दे पप्पा प्लीज। बाजू हो बोल। जा जा, तुला पुढचं काय बोलतोस तू? जा त्याला पकड जा। आजी प्लीज। ठीक आहे थांबा थांबा। मी राखी बांधून घ्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे। घरच्या हॉलमध्ये मधोमध दोरखंड बांधला जाईल। ज्या क्षणी घराचे दोन भाग होतील त्या क्षणी मी ताईच्या हातून राखी बांधून घ्यायला तयार आहे। उसका फोडी तुझा तू असं बोललास तर का? राग आला, वाईट वाटलं, पण ताईने हे सगळं जर सासरी केलं तर ते चालतं तुम्हाला? सिद्धू, अरे बास आता, नको ना विषय वाढवूस। का का नको वाढू आई? म्हणजे घरातल्या मुलीला वेगळी ट्रीटमेंट आणि घरातल्या सुनेला वेगळी ट्रीटमेंट असं का? तुम्हीच सगळे म्हणाला होतात ना की भावना मॅडम जर घरी आल्या तर त्या घर फोडायचा प्रयत्न करणार, त्या वाटोळा करायचा प्रयत्न करणार, पण त्यांनी आजवर काही केलं नाही आहे। आणि हे सगळं ताईने तिच्या सासरी केलेलं आहे। घराचे दोन भाग केलेत की नाही? त्या सगळ्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सिद्धू पुरे प्लीज। नाही दादा, मी गप्पा बसणार नाहीये। खर तर ताईने जे काय केलं ना त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तिचे कान धरायला पाहिजे होते, पण तुम्ही तसं करणार नाहीत, कारण लेक आहे ना तुमची ती। अरे सिद्धू, घरच्या लेकींमध्ये आणि सुनांमध्ये अशी तुलना नाही करावी रे। मान्य आहे मला, सगळं मान्य आहे, पण ताई तूच मला सांग ना, भावना मॅडमचं ऐकून जर मी या घराचे दोन भाग केले तर राखी बांधली असतेस मला? सिद्धिराज, अहो नका ना म्हणू तुम्ही असं सारखं। आपल्या वैऱ्यावर सुद्धा अशी वेळ नको यायला। नाही मॅडम, मी ताईला अजिबात माफ करू शकत नाही। खरं तर आजच्या दिवशी भाऊ म्हणून मी एकच प्रार्थना करेन की तिला सून म्हणून सगळी कर्तव्य कळावीत।
दळवींची सून म्हणून तिने कुटुंबाला एकत्र बांधून ठेवावं, सासू सासऱ्यांचा आदर करायला शिकाव. आणि ताई, घर फोडणारी नाही तर घर जोडून ठेवणारी सून म्हणून तू ओळखली जावीस. सिद्धिराज, माझ्या सिद्धूला तू आमच्यापासून तोडत तर चाललेलीच आहेस. वेळी सावध हो, नाहीतर तुला सुतासारखी सरळ करायला मला जास्त वेळ लागणार नाही. समजलेस? याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाहीये आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? मला माहिती आहे लक्ष्मी, माहेर सोडल्यापासून प्रत्येक वर्षी तू दिग्विजयसाठी एक एक राखी बाजूला ठेवलीस. तुला विश्वास आहे की कधीतरी त्याच्या मनातली अढी दूर होईल आणि तू या सगळ्या राख्या त्याला बांधशील. एकीकडे आपण तुटलेली नाती कधीतरी जुळतील याची स्वप्न बघतोय आणि दुसरीकडे आहे त्या नात्यांना तडे जायला सुरुवात झाली आहे. पण लक्ष्मी, मी तुला वचन देतो, लवकरात लवकर या कचाट्यातून मी तुला बाहेर काढेन. आपलं कुटुंब पुन्हा एकदा आधीसारखं उभं करेन मी लक्ष्मी. अहो, काय झालं? काय बघताय? काय काय लक्ष्मी निवास